समाजातील सलोखा बिघडाव नाही, चुकलंय. मला म्हणायचं तुम्ही मला समजून घेताल, कारण की कायम नका तुमचा माणूस आहे. ज्या माणसाने तुमच्यासाठी रक्त सांडून गळ्यामध्ये हात होते तेव्हा सुद्धा मी घरी न बसता तुमच्यासाठी रडत राहिलो. आणि आज नुसतं एक अक्षरशः रडायला लागलाय. फोटोचा काय मजा गेला. इतकं ट्रोल करायसारखं केलंय काय त्यांनी. सारखं काट्याकुराडीच घ्यावं असं वाटतंय. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं म्हणजे एकाला उत्तर द्यायचं म्हणलं तर मी थोडं पुरणार आहे. मला माहिती आहे मी काही करायला गेलं तर एक बाजू माझ्या काय विरोधात आहे, पण मी माझ्या समाज बांधवांना एवढं कळकळीचं सांगायलो की मी शेवटपर्यंत ओबी समाजासाठी काम करणारा माणूस आहे आणि मी ओबी समाजासाठी कायमच काम केलंय आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी काम करणार आहे. फक्त कुठंतरी झाल्या गेलेल्या गोष्टी तुम्ही आपण थोडंसं बाजूला ढकलून तुम्ही विचार केला असता, चला ठीक आहे सार्वजनिक कार्यक्रम होता ना, माणसात माणुसकी जिवंत राहू